हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लाडकी बहीण योजनेत अडथळा आणल्यास कारवाई, मुख्यमंत्री शिंदेंचा इशारा। 1 जुलैपासून अन्नपूर्णा योजना लागू होणार, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। लाडकी बहीण योजनेत जनतेची लूट सुरू, हे फसवं सरकार जनतेला सातत्यानं फसवतंय। नाना पटोलेंचा राज्य सरकारवर निशाणा। लाडकी बहीण योजनेसाठी ऑगस्टमध्ये अर्ज केला तरी 1 जुलैपासून अनुदान, एका कुटुंबातील 2 महिलांना लाभ मिळणार। फडणवीसांची सभागृहात माहिती। मुस्लिम समाजात एकापेक्षा जास्त बायका असलेल्यांना आणि 2 पेक्षा जास्त मुलं असलेल्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नये, मनसे नेते प्रकाश महाजनांची मागणी। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या रांगा, नागपूर, लातूर आणि सांगलीतील महा-ई सेवा केंद्रावर गर्दी। नाशकात पोर्टल बंद पडल्यानं ऑफलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू, तर अमरावतीत सर्व्हर डाऊन। बुलढाण्यात तलाठ्याची ग्रामस्थांवर अरेरावी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंचा जिल्हाधिकाऱ्यांना फोन, कारवाई करण्याचे आदेश। नाशिकमध्ये लाडकी बहीण योजनेचे पोर्टल अद्याप सुरू नाही, सेतू कार्यालयात ऑफलाईन पद्धतीनं अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू, तर अमरावतीत सर्व्हर डाऊन। अंबादास दानवेंचं निलंबन मागे घेण्यावर उद्या निर्णय, अंबादास दानवेंकडून उपसभापती नीलम गोऱ्हेंना पत्र लिहित दिलगिरी व्यक्त। अंबादास दानवे अहंकारी, दानवेंमुळे उद्धव ठाकरेंना माफी मागावी लागली, प्रसाद लाड यांची अंबादास दानवेंवर टीका। आमच्या सरकारच्या काळात पेपरफुटीची एकही घटना नाही, माहिती खोटी असल्यास हक्कभंग आणा, विरोधकांना फडणवीसांचं आव्हान। याच अधिवेशनात पेपरफुटी विरोधात कायदा आणणार असल्याचीही माहिती। 1 लाख लोकांना सरकारी नोकरी देण्याचा विक्रम आमच्या सरकारनं केला, आणखी 31,000 तरुणांना नोकरी देणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन। अजित पवार गटाचे युवक प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकरांसह पिंपरी चिंचवड विधानसभा अध्यक्ष विशाल काळभोरेही शरद पवार गटात, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। पक्ष वाढणार आहे, येत्या काही दिवसात कळेल, अजितदादांचं वक्तव्य। काही आमदार पक्ष सोडणार असल्याच्या चर्चेवर दादांचं उत्तर, तर अजित पवार खचलेत, भास्कर जाधवांची टीका। तुम्हाला त्रास होतोय का? मलिकांच्या प्रश्नावर दादांचं पत्रकारांना उत्तर। नवाब मलिकांची अजित पवार गटाच्या बैठकीला उपस्थिती, भाजपचा मलिकांना विरोध कायम, दादांच्या भूमिकेकडे लक्ष। मिलिंद नार्वेकरांना बळीचा बकरा करू नका, वेळ पडली तर 1 उमेदवार कमी करून नार्वेकरांना निवडून आणा, शिंदे गटाच्या शिरसाटांचा महाविकास आघाडीला खोचक टोला। महायुतीत लोकसभेत आमदारांना 50 कोटी रुपयांचं वाटप, जितेंद्र आव्हाडांचा विधानसभेत आरोप, तर आव्हाडांनी पुरावे देऊन आरोप सिद्ध करावे, भाजप आमदार आक्रमक। स्मार्ट मीटर सामान्यांच्या घरात लावण्यात येणार नाही, फक्त सरकारी कार्यालयात स्मार्ट मीटर लावण्यात येतील, विधान परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। कोल्हापुरातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला, पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ, तर कोडोली, चिकुर्डे आणि निलेवाडी परिसरात वारणा नदी पात्राबाहेर। जामीन मिळाल्यानंतर हेमंत सोरेन यांची गटनेतेपदी निवड, सूत्रांची माहिती। सोरेन लवकरच पुन्हा झारखंडचे मुख्यमंत्री होणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।